काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची जळली तर खुपते, कुणाची कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते ट्रेन लपटे, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मग काय काय केलं आज? भेटलात का नाही? तिला घेऊन बाहेर गेलात का नाही? गिफ्ट वगैरे घेतलं का नाही? गुलाब फार महाग झालेत मला मान्य आहे, पण तरी एखादं काय द्यायला हरकत नाही. तिने दिलं गिफ्ट का नाही दिलं? कविता वगैरे लिहिलीत की नाही? कुठेतरी कोपरा धरून बसलात का नाही? छान छान जेवलात का नाही? तुम्ही हे सगळं केलं असणार मला माहिती आहे, पण महत्वाची गोष्ट, अहो माझा चित्रपट बघितलात का नाही? जय महाराष्ट्र डाबा भटिंडा प्रेमाचा चित्रपट आहे, लव्ह स्टोरी इन मराठी. नाही बघितलात? पटकन तिकीट बुक करा उद्यापासून. ते असू दे, आज आपल्या इथे फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये अशीच एक छान जोडी आम्ही आणलेली आहे, ज्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि आपलं त्यांच्यावरही खूप प्रेम आहे. त्या दोघांना एकत्र बघितलं ना की चेहऱ्यावर एक स्माइल येते आणि ते जेव्हा जेव्हा आपल्याला दिसतात आपल्याला असं वाटतं की आज व्हॅलेंटाईन्स डे. पण आज खरंच व्हॅलेंटाईन डे आहे आणि ते खरंच इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात या प्रेमी युगुलाचं, प्रेमी कपलचं, नवरा बायकोंचं स्वागत करूया. उमेश कामत आणि प्रिया बापट. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, जान के भी अनजाना ऐसा मेरा प्यार है, हो पहला पहला प्यार है, पहली पहली बार है. फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत करतो. थँक्यू. पण मला एक गोष्ट सांग, म्हणजे कामत म्हणल्यानंतर मी जरा अजून सॉफ्ट करणार आहे मला, कारण मी आईच्या बाजूनी पाटकर आहे. ओ येस. सो सगळ्या जेवणामध्ये खोबरं, वा, त्रिफळा घातलेल्या बांगड्याची आमटी, परफेक्ट ना? आय राईट? कोकम, कोकमाचं म्हणजे घरात आल्यानंतर म्हणजे एखाद्या वेळेस टूथपेस्ट नसली तरी चालेल, पण कोकमाचा आगळ हे कंपल्सरी आहे. तर असं, आणि त्याच्यामध्ये जेव्हा बापटांच्या घरची मुलगी पडते त्यावेळेला तू म्हणजे बापटांकडे पण असतं बरं का, कोकणस्थानमध्ये पण स्वयंपाकात नारळ घालतात, कोकम घालतात. पण नारळ आणि कोकम घालून जे मेन घालायचं ते नाही घालत ना. मी भाज्या घालतो ना त्याच्यात. आता ते काय आहे? पण तू म्हणजे मला तेच विचारायचं की पूर्वी खरोखर तुमच्या म्हणजे बापटांकडे असून तुला हे सगळं म्हणजे फिश वगैरे खायचीच का नाही खायची? नाही, मी अजूनही नाही खात. अजूनही नाही खात? नाही. अशी बापट आहेस तू? हो. अरे वा. मी शुद्ध शाकाहारी बापट आहे. मग ह्याची तर वाट लागत असेल. नाही, तो खातो, मला त्यांनी खाण्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे. पण मग तू बनवतेस का नाही? नाही, अजून नाही बनवत? करतही नाही. खोटं नको सांगू. नाही, खरंच नाही करत. नाही बनवत ती. पण एक सांगतो मी आत्ताच नाही. आहे म्हणून फार इंटरेस्टिंग गोष्ट. प्रत्येक वेळेला वाढदिवसाला मी तिला काय काय सरप्राईजेस देत असतो. तिचं सतत असतं की तिच्या पोटात काही राहत नाही, त्यामुळे ती सरप्राईज आधीच सांगून टाकायची, इतके वाढदिवस झाले आम्ही ओळखतो तेव्हापासून. पण ह्या वाढदिवसाला 12/12/12 या तारखेला तिला मला काहीतरी खूप मोठं सरप्राईज द्यायचं होतं. सो तिने आयुष्यात पहिल्यांदा माझ्यासाठी फिश तयार केलं होतं.
व्हॉट आणि आर यू त्याचा सेइंग? आणि त्याचा एक छान व्हिडिओ केला माझ्या तर मित्राने. मला हा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर खूप फटके पडणार आहेत, कारण आई बाबांना हे माहित नाहीये. अरे अच्छा, मग तसं पण आहे. त्यामुळे ते म्हणजे ते फिश छान झालंच होतं. पाथरानी मच्छी अशी स्पेशल पारसी recipe. रेसिपी तिने केली अच्छा, होती. तरी सुद्धा म्हणजे जीएसबी नाही बनवली, कामतवाली नाही बनवली, नाही, त्यात सुद्धा मी एक ते- बाणा होता बा, बाणा. कळलं का? मी खूप बदलले तरी मी diet अशी नाही बदलणार, मी अशी बदलेन. पण सुरुवात झाली आहे काय वाईट आहे आहे काय का? वाईट आहे का करून बरोबर? केलं हा? होतं. खूप डाएटचा विचार करून केलं होतं की काहीतरी बॉइल्ड फिश पाहिजे, चिकन नको, म्हणजे सगळं Health हेल्थ कॉन्शियस. पण त्याच्यात मला इंटरेस्टिंग वाटलं, ते फिश खायला मजा आलीच, पण त्याच्यापेक्षा तो व्हिडिओ पाहायला जास्त मजा आली. म्हणजे तिचं जे चालू होतं, अरे बापरे, अरे असं करायचं, मग ते ग्लोव्हज पाहिजेत आणि हेच पाहिजेत, की आतमध्ये ते चटणी नाही घालणार वगैरे अरे वगैरे खूप प्रकार. आमचा एक मित्र आहे सुयश पटवर्धन, जो आमच्या मैत्रीच्या आणि आमच्या संसाराच्या आयुष्याचा सर्वस्व आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार. तर तो पटवर्धन असून तो इतर कुठल्याही जातीतल्या नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांना लाजवेल इतकं सुंदर खातो आणि सुंदर करतो सुद्धा. हा. त्यामुळे माझं असं ठरलं होतं की जर हे करायचं तर सुयशने शिकवायचं. मग मी सुयशच्या घरी जाऊन आम्ही शिकले वगैरे. आणि त्यांनी ना ते मासे अख्खे होते, ते पापलेट होते ना, हा, त्याला डोळा बिळा होता. म्हणजे असतो म्हणजे मासा म्हणल्यावर डोळा, शेपूट, पर, अरे म्हणजे ते काढलेले काटे हे नव्हते. असणार म्हणजे. ते असे एका प्लेट मध्ये त्यांनी 7-8 ठेवले होते आणि ते सगळे डोळे माझ्याकडे बघत होते. अरे, मला डोळे इतकी नाही, दया ते आली. आतली सगळे वर्ण बघत असतात तुझ्याकडे, तिकडनं कोण बघत नाही, त्यावेळेला काय उरलेलं नसतं त्याच्यात. त्यामुळे मी हातामध्ये ग्लव्ह घालून म्हणजे मला कळलं थोडक्यात, म्हणजे बनवलं म्हणजे असं की सगळी फोडणी बिडणी टाकली आणि ते पटवर्धन मित्राला बोलवलं आणि सांगितलं आता ते जे काय आहे ना डोळे आणि ते तू ह्याच्यात टाक. हा, मी त्याला ते सांगितलं. तो म्हणला की प्रिया ते आतमध्ये घेऊन पूर्ण आतपर्यंत गेलं पाहिजे. मी म्हटलं मी एक तर ग्लव्ह घालणार आणि मी चमच्याने ते ठेवणार, आतमध्ये तू घालायचं. अशी एक गमतीशीर रेसिपी झाली, पण मी पण खूप फायनली एन्जॉय जे झाल्यानंतर असं चमच्यानी वरती जे असतं ते टेस्ट करून नाही नाही, मी खाल्लं नाही. ती मग मीठ जास्त आहे, तिखट जास्त आणि आहे, खरंच शिजलंय आई का बाबा नाही? मी खाल्लं नाही. नाही तर म्हणतील केलं तर खोटं बोललीच. पण तू एवढी आई बाबांना घाबरतेस म्हणजे त्यांनी त्या अटीवर लग्न केलं की काय नाही की- नाही, असं नाही. मलाच मुळात कधी इच्छा होत नाही खायची. अच्छा, आणि आता ते करताना बघितल्यानंतर तर नाहीच नाही. काय सांगतेस? पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, सुरुवात झाली आहे, सुरुवात झाली, त्यामुळे काय मी सुरुवात? होपफुल आहे. पण एवढा विरोधाभास असून सुद्धा जमलं कसं म्हणजे? ऍक्च्युली खाण्यापिण्याच्या आवडींमुळे नाहीच जमलं, आमचं काहीच संबंध नव्हता. कारण उमेश प्रचंड खवय्या आहे हा. आणि मला अजिबात तेवढी मी फूडी नाहीये. बरं. आणि त्याच्याबरोबर राहून रादर मी खूप हॉटेल्समध्ये जा, वेगवेगळ्या प्रकारचं खाणं टेस्ट करा, हे सगळं त्याच्यामुळे करायला लागले. नाहीतर मी काही करत नव्हते. मी माझा वरण भात गुळाची पोळी हे बेस्ट होतं. उमेश, तुला अशी मुलगी कशी काय आवडते? नाही, बेसिकली दोन गोष्टी फारच क्लिक झाल्या म्हणता येईल. आम्ही खूप वेळ घेतला एकतर एकमेकांना हो म्हणायला सुद्धा, आम्ही ठरवायला लग्ना सुद्धा आधी गोष्टी खूप वेळ आमचं- घेतला. आम्ही म्हणजे तू जास्त का तिने जास्त वेळ घेतला? त्यांनी वेळ घेतला, हो, मी नाही वेळ घेत. म्हणजे आम्ही एकत्र तर वेळ घेतलाच, पण नंतर मी प्रपोज केल्यानंतर त्यांनी वेळ घेतला थांबून. म्हणजे ते जरा स्वभावात आहे की लगेच पटापट काही नाही आयुष्यात, सगळं आरामात वेळ घेऊन करायचं, त्यामुळे केलं. पण सगळ्यात जास्त मला क्लिक झालेली गोष्ट म्हणजे तेव्हाची एक तर तिचा इनोसन्स. तेव्हाची म्हणजे तेव्हाचा इनोसन्स लक्षात घे. त्यावेळेला इनोसन्स वाटलीस तू त्याला. आणि अरे. आणि तिचं गाणं, अरे वा. ते तिला माहिती होतं, त्यामुळे ती बरोबर मध्ये मध्ये ऐकवायची मला आणि मला खुश करायची. त्यामुळे त्या दोन गोष्टींच्या मी प्रचंड प्रेमात पडलो आणि म्हणून माझ्या मते ह्या गोष्टी पुढे घडतात. बरं उमेश, तुझ्याबद्दल खुपण्यामध्ये एक अशी गोष्ट कानावर आली आहे की लोकांना तुझ्याबद्दल फार संशय आहे. कारण लग्नाआधी तू कोणत्या तरी बंड्या नावाच्या मुलाला रात्र रात्र फोन करायचा असं आम्ही ऐकतो. हा बंड्या कोण? आणि तू रात्री मुलाला काय फोन करायचा? बरं, बंड्या म्हणजे मी. अच्छा. हिचं नाव बड्ड्या म्हणून फोन मध्ये सेव्ह आहे. सुरुवातीला कळू द्यायचं कळू नसतं, नये. एक असतंच ना गमती जमती, हो. त्या एन्जॉय करण्याच्या याच्यात प्रिया असं नाव दिसायला नको. प्रिया एवढं गोड नाव आहे, मग सुप्रिया नाव ठेवायचं. काहीतरी तन्वी, आम्ही ना- शालू असं ना. बंड्या. आम्ही आमचा अफेअर लपवण्याचा खूप आटोकाट प्रयत्न करायचो आणि तो असफल होत होता हे आम्हाला प्रत्येक वेळेला कळायचं, पण तरी आम्ही खूप ते लपवायचो. मग बंड्याला फोन लावायचा बोलायचं तुला, "ए, बंड्या काय बोलतो, भेटतो ना बंड्या." काय रोमॅन्टिक आहेस रे तू, सॉलिड.
त्यावेळेला रेसमध्ये बऱ्याच मुली होत्या बरं का. म्हणजे लोक तुम्हाला माहित नसेल तर मी इंडस्ट्रीतला थोडाफार असल्यामुळे मला माहिती आहे की उमेश कामत हा मासा गळाला लावण्यासाठी अनेक गळ पाण्यात होते आणि तो मासा असा चुकवत 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 गेला आणि प्रिया बापटच्या गळ्याला लागला. बरोबर. अरे खरंच तसं म्हणावं लागेल, कारण नंतर नंतर मला वाईट वाटायला लागलं की मी लंपट आहे का, इतकी मी त्याच्या मागे होते. आणि तो काही केला म्हणजे कदाचित तो खूप वेळ घेत होता की आमच्यात वयाचं अंतर खूप आहे, त्यामुळे तू मोठी आहेस का? नाही आपलं मी विचारलं सॉरी. मेच्युअर्ड आहे. डू यू मीन दॅट? मी उमेशपेक्षा जास्त समजूतदार दिसते कदाचित. नाही, तो माझ्यापेक्षा 8 वर्ष मोठा आहे. तिचं गाणं आवडलं ते कुठलं पहिलं, कुठे ऐकलं? बाईकवर. तो खूप मला गायला लावायचा हो? बाईकवर. आम्ही बाईक चालवायच, तो बाईक चालवायचा आणि मी मागे बसून गाणं गायचो. कुठलं गाणं? आय थिंक पहिलं सांजय गोकुळी. कसं गायलं होतीस? सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याचे जणू सावली, सांज ये गोकुळी सावळी सावळी. वा. या सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी विचारत असतो. इंडस्ट्रीतल्या खुपणाकडे येऊया. उमेश, तू डेली सोपचा स्टार होतास. स्टार. मग असा अभिनेता ज्यावेळेला डेली सोप मध्ये अडकतो त्यावेळेला त्याचं काय दुःख असतं? खरंच मी जरा जास्त रमलो, पण मला त्याचं अजिबात रिग्रेट नाहीये की वादळवाट, असंभव ह्या 2 मालिका जवळजवळ वादळवाट 4 वर्ष चालू होती, असंभव त्याच्या पुढे 1-2 वर्ष चालू होती. 6 वर्ष खूप महत्वाची वर्ष डेली सोप मध्ये गेली आहेत, पण मी ते खूप एन्जॉय केलं. सो डेली सोप 6 वर्ष करत होतो तेव्हा आणि त्याच्यानंतर स्टेज मी ऍट अ टाइम सगळंच मला करायचं असं माझं काही म्हणणं नाही की हे पण करायचंय ते एकाच वेळेला मला सगळंच करायचं असं माझी इच्छा नाही. त्यामुळे मी माझी प्रोसेस एन्जॉय करतोय. प्रिया, तुझं सामाजिक खुपणं? एक माझं अतिशय प्रकर्षाने मत आहे ते म्हणजे मला ती सवय लहानपणी नव्हती. मला माझ्या सख्ख्या बहिणीने श्वेताने ती सवय लावली की मला खूप चॉकलेट खायची सवय होती. मी चॉकलेट खाऊन रॅपर खाली टाकायचे. तर 2दा-3दा तिने मला सांगितलं आणि मी ऐकलं नाही. तर जेव्हा जेव्हा मी टाकायचे ती वाकून उचलायची, मी जेव्हा टाकायचे ती वाकून उचलायची. मलाच माझी इतकी लाज वाटायला लागली. माझ्या 11वी पासून मी ते बंद केलं आणि जेव्हा मी बंद केलं तेव्हा मला आजूबाजूचे सगळे रस्त्यात कचरा टाकताना दिसायला लागले. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना थांबवलंय एका आजोबांना जाऊन की असे शेंगा खायचे आणि सालं टाकायचे, शेंगा खायचे आणि सालं टाकायचे. तुम्ही बस स्टॉपवर बाजूला कचरा कोंडी आहे तुमच्या बाजूला, मग इकडून उजवीकडे टाकायच्या ऐवजी डावीकडे टाका की कचरा कोंडीत जाईल, पण तरीही नाही टाकत लोक. मला खूप राग येतो अशा माणसांचा की जे तुम्ही तुमच्या घरात टाकता का कुठेतरी कचरा? नाही ना. मग रस्ता तुमचा नाहीये का? मग तुम्ही स्वतः जर टाकत असाल तर दुसऱ्यांनी टाकल्यानंतर बोलायचा तुम्हाला हक्कच नसतो. आय थिंक लोकांनी जरा याची जबाबदारीची जाणीव करून घ्यायला पाहिजे स्वतः. बरं, आता नवरा बायको म्हणून तुमचं एकमेकांबद्दलचं खुपणं आम्हाला सांग. काय काय सांगू म्हणजे? आता मी सगळं सांगणार आहे. शाबास, सांग. एकतर तो आवरायला खूप वेळ लावतो. तो एकदा म्हणजे आधी त्याला उठवायचं, मग तो उठून तो जाणार बाथरूम मध्ये आणि मग तो त्याचा वेळ घेऊन आवरून की मग मी 10 वेळा नॉक करणार. मग मला बाहेरून म्हणतो, एक दिवस माझा असा जात नाही की जेव्हा तू बाथरूमच्या दरवाजावर नॉक करत नाही. अरे पण तू वेळेत ये ना बाहेर. 8:30ला निघायचंय, 8:35 झाले, तो आतमध्येच आहेस तर कसं होणार? ते एक त्यांनी जरा आवरता घेतलं पाहिजे किंवा 10 मिनिटं लवकर उठलं पाहिजे. पण आय कॅन अंडरस्टँड, कारण आदल्या दिवशी खूप हेक्टिक झालेलं असतं, झोप अधुरी राहिलेली असते, मग उशिरा घरी येऊन झोपणं, मग उठणं उशिरा, असं सगळं ते लागू नये. सो आय अंडरस्टँड. घाबरली? नाही तिकडे हळूच कॅमेराला दाखवलं तिला काहीतरी डोळे नाही असं केलं. उमेशला मी घाबरायला लागले तर संपलं. आणि दुसरं मला मनापासून खुपतं, जे माझी प्रचंड इच्छा आहे की त्यांनी सुधारावं, ते म्हणजे त्यांनी वाचन करायला पाहिजे. आणि खरंच करायला पाहिजे. तो पेपर वाचतो पण पुस्तकं आहेत सच तो वाचत नाही. त्याला कंटाळा येतो का काय मला माहित नाही. मी खूप पाठी लागून झालं. आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी जर मनावर घेतलं तर मला माहित नाही, पण ही शुड. तू काय सांगशील तिचं खुपणं? 2 महत्वाच्या गोष्टी आहेत तिच्या खुपणाऱ्या, पण मला आनंद आहे की तिने आता खूपशा त्या गोष्टींवरती मात केलेला आहे. बरं. सगळ्यात पहिली म्हणजे ती खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. म्हणजे साधारण आपलं बीपीचं मशीन असतं ना, ते जनरली कसं एक 80, 90, 100
110, 150 की डॉक्टरच्या चेहऱ्यावरती मग दिसायला लागतं की आयला म्हणजे बरं नाही, यायला 150च्या वर चाललाय पारा. म्हणजे हे मॅडम 150 पासूनच सुरू होतात. एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट व्हायचं तर 150 वरनच चालू होतात आणि अर्थात तेवढ्याच भस्कन खाली येतात 80-90 ला. पण गेल्या काही दिवसात मी तो अनुभव घेतोय की तिने खूप कंट्रोल केलंय स्वतःच्या टेम्परवरती, रिॲक्ट होण्यावरती. आणि दुसरं म्हणजे समोरच्याच्या रिॲक्शनचा प्रचंड विचार करून स्वतःला त्रास करून घेणं. म्हणजे अवधूत आज मला असं म्हणाला, म्हणजे कदाचित तुझ्या ते डोक्यातही नसेल, कदाचित तेवढ्या वेळापुरतं, पण त्याच्यात मला अशी रिॲक्शन का दिली किंवा मला असं का झालं आणि त्याचा इतका त्रास का म्हटलं थांब, अजून त्याला 2दा तशी रिॲक्शन देऊ दे, अजून 3दा देऊ दे, 4दा देऊ दे, मग 5व्या तुला हवं तसं रिॲक्ट होतो. त्याचा त्रास पुढे एक साधारण 2-4 दिवस असतो की त्या दिवशी तो मला असं का, मी चांगलं वागते ना, मी सगळ्यांशी चांगलं वागत असते, माझ्या मनात असं काही नाही. मग तो अरे म्हटलं वेळ ते जरा जाऊ दे, पण तेही आता बऱ्यापैकी control मध्ये आहे. असं म्हणूया उमेश की तू ह्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे नाटक आणि सिरियल याच्यामध्ये तू खूप स्वतःचा ठसा उमटवलास किंवा स्वतःचं स्थान निर्माण केलंस, पण तरी देखील चित्रपटामध्ये म्हणावं तसं स्थान तुला निर्माण करता आलं नाही. हे तुला खुपतं का कुठेतरी? हो, खुपतं, नक्कीच खुपतं. त्याची उत्तरं शोधायचा मी आत्ता खरं तर उशिरा का असेना पण प्रयत्न करायला लागलो आहे. जे मी मगाशी म्हटलं, रादर ह्या प्रश्नाचं उत्तर ते होतं की मी एक 6 वर्ष जवळजवळ डेली सोप मध्ये रमलो आणि असं मला वाटतंय की कदाचित, पण पुन्हा मी विचार केल्यानंतर असं वाटतं की वादळवाट मी एन्जॉय करत होतो, मी असंभवही एन्जॉय करतच होतो. फक्त मी ते करता करता चला सिनेमांकडे आपण लक्ष वळवूया आणि तिथेही प्रॉपर स्ट्रगल करून तिथेही चांगले सिनेमे घेऊया किंवा त्यासाठी काही वेगळी मेहनत करता येईल का ती बघूया, ते मी केलं नाही. ही मी माझीच चूक समजतो. पण आता मी जरा त्याच्याकडे लक्ष वळवायला लागलोय, कारण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की त्या 6 वर्षात मी खूप कोशात होतो असं मला वाटतं, की मी खूप कमी ह्याच्यात मी आनंदी होतो असं मला वाटतंय. जेव्हा मी असंभव नंतर जेव्हा नाटक करायला लागलो, जेव्हा लाईव्ह ऑडियन्स समोर परफॉर्म करायला लागलो, त्याच्यानंतर जे काही मी सिनेमे केले त्याच्यानंतर मला त्याची व्याप्ती कळली की नाही, याच्याही पेक्षा खूप मोठं जग आहे, खूप वेगळं जग आहे आणि ते त्याही पेक्षा इंटरेस्टिंग आहे. बरोबर. सो आय थिंक ह्या गेल्या आता मी नाटक म्हणजे आता मी म्हणून काय मी फिल्मच्या मागे असं काही नाहीये मी लागलोय. मी नाटक सध्या एन्जॉय करतोय. गांधी आडवा येतोय, हे नवीन नाटक आलेलं आहे. मी जितकं नवागडी एन्जॉय केलंय, रादर 2 पैसे जास्त मी ते एन्जॉय करतोय. एक कुठेतरी माझी आता एक चॉकलेट बॉय किंवा असे अनेकदा असे प्रश्न विचारत होते की तू त्याच भूमिका करणार आहेस का, काही वेगळं करणार आहेस का, आणि तेव्हाच हे नाटक आलेलं आहे जे एका गुंडाची भूमिका मी करतो आहे. अरे वा, बरं. रस्त्यावरचा थर्ड क्लास एकदम टपोरी गुंड. काय सांगतोस? लाल्या. गांधी आडवा येतो हे म्हणजे प्रोफेसर बुद्धिसागर, त्यांची एक फॅमिली आहे, एक चौकोनी कुटुंब आहे. प्रोफेसर बुद्धिसागर, त्यांची बायको, एक मुलगा, एक मुलगी. जी मुलगी आताच MBBS झाली आहे, डॉक्टर झाली, आणि अचानक असं कळतं की त्यांच्या घरात लाल्या नावाचा एक गुंड जावई म्हणून येतो. म्हणजे त्या मुलीने लग्न केलेलं आहे ऑलरेडी त्याच्याशी. आणि त्यानंतर काय धमाल होते त्या घरात. लाल्याला बदलायचं आहे, त्याला संस्कार हवे आहेत, चांगले संस्कार हवे आहेत, त्याला ते त्याचं बॅकग्राऊंड सोडायचं आहे, त्याला फॅमिली आणि असं सगळं हवं आहे. पण तो ज्या बॅकग्राऊंड मधून आलाय, त्याची भाषा किंवा त्याचं जे काही आहे त्या ह्याच्यात तो बदलतो की घरचे बदलतात, ह्याचं एक छानसं नाटक, या विषयावरचं नाटक म्हणजे गांधी आडवा येतो. त्यातला लाल्या जो आहे तुझा, त्याच्यात थोडंसं काहीतरी करून दाखव ना. तू मला त्या गुंडाच्या भूमिकेत बघायची फार इच्छा झाली आता. मम्मीला काय झाला? मम्मी, तुम्हाला कोण काय बोलला काय? मध्ये पडू नका. म्हणजे काय वार्ता करता तुम्ही? आपली मम्मी रडती आणि आपण नुसता बघत उभा राहू? बोला मम्मी, कुणी उंगली केली? असं एक त्या मस्त धमाल असं कॅरेक्टर आहे. मस्त केलं यांनी, छान केलं, छान, एकदम वाटलास तू लाल्या. आणि आता वेळ झालेली आहे ती फरमाईशीची. काय गाऊ? अनेक एपिसोड्स मध्ये तू खरं तर जुनी गाणी वगैरे गायलेल्या आहेस, तर मला असं वाटतं आत्ताच एक तू खूप छान गाणं रेकॉर्ड केलेलं आहेस, जे अजून प्रेक्षकांपर्यंत आलेलं नाही आणि ज्याचं आम्ही आत्ताच शूटिंग केलेलं आहे. मी आमच्या पुणे वाया बिहार या फिल्मसाठी तू गायला वाया बिहार. मी त्याच्यात, आणि ते मी खूपदा नंतर आल्यानंतर मी प्लीज, म्हणजे मला तुझ्याच कडून ते गाणं ऐकायचं आहे, कारण ते रेकॉर्ड ऐकल्यापासून उमेश इतका बेसुरा गातो की ते ऐकून आम्हाला झालं की
छान आहे उमेश गाणं, पण हे ओरिजिनली असं नसेल, त्यामुळे आम्ही प्लीज अवधूतचं ऐकतो. तू थांब. असं नाही. प्रियाला मी खूपदा ते ऐकवलेलं आहे. मी नाटकाचे रिहर्सल असताना जातो तिथे सगळ्यांना ऐकवलंय की हे गाणं ऐका, हे गाणं ऐका, आणि ते खूप छान आहे. तर मला असं वाटतं ते तू गावस. आणि तुला नाही कसं म्हणणार? समजा तुला नाही म्हटलं तरी ह्या कार्यक्रमात ते गाणं मी न गाणं शक्य नाही, कारण ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि तुमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक हे एकच आहेत, सचिन गोस्वामी. यांच्यासाठी मी ते गाणं गायलोय, तर प्रयत्न करतो. पिंग पोंग पिंग पोंग पिंग पोंग पिंग पोंग करूया मस्तीने गाऊया सॉन्ग. पिंग पोंग पिंग पोंग पिंग पोंग करूया मस्तीने गाऊया सॉन्ग. नखरा तुझा पोंग चाल तुझी पोंग, नखरा तुझा पोंग चाल तुझी पोंग, हे तुझी माझी जोडी डिंगी डांग डांग. हे घरी गोरी चांद चकोरी, जीवाला लावलायस ग घोर घोर घोर. हे घरी गोरी चांद चकोरी, जीवाला लावलायस ग घोर घोर घोर. उफ तेरी अदा झालो फिदा, फोटो से लव यू के गोड बोल बोल. तारा बोल कुछ तो बोल, छुपारी दिल का दरवाजा तू खोल खोल खोल. तारा बोल कुछ तो बोल, प्यारी दिल का दरवाजा तू खोल. हे घरी गोरी चांद चकोरी, जीवाला लावलायस ग घोर घोर घोर. उफ तेरी अदा झालो फिदा, फोटो से लव यू के गोड बोल बोल. तारा बोल कुछ तो बोल, प्यारी दिल का दरवाजा तू खोल खोल खोल. तारा बोल कुछ तो बोल, तोरी दिल का दरवाजा तू खोल. थँक्यू. थँक्यू. लोकांचा अशी तक्रार आहे की म्हणजे तुम्ही सारखे एकमेकांबरोबरच काम करता, म्हणजे किंबहुना प्रोड्युसर्सना पण म्हणजे असं, म्हणजे आता उमेश कामतला घेतलाय म्हणल्यानंतर आता प्रियाला घेतलंच पाहिजे बाबा. प्रियाला ऑफर करायची म्हणलं हिरोचा रोल उमेश कामत नाही करणार असं कसं सांगायचं? असं असू शकतं, असेल, असणार. सांगा काय म्हणणं आहे? नाही रादर उलट आहे हे हा खूप. म्हणजे म्हणजे- नाही, बरं झालं हे आलं. म्हणजे हेच खोडण्यासाठी आम्ही ठरवून, म्हणजे नवागडी नवराज्य हे नाटक हिट झाल्यानंतर नंतर शुभम करोती सिरियल मधली पेअर बघून त्याच्यानंतर नाटकांच्या तर अनेक ऑफर्स आल्या की तुम्हा दोघांना घेऊन करायचं. तर आम्ही कटाक्षाने सांगितलं की नाही, या पुढचं नाटक असेल ते मी इंडिव्हिज्युअली करीन, ती इंडिव्हिज्युअली करेल, आणि त्याच्यानंतर तिसरं कदाचित आम्ही एकत्र करू. का पण ही पॉलिसी का? कारण हे कारण जे ना असं सतत आम्ही लोकांना एकत्र दिसतोय, म्हणजे खरंच आम्हाला असं वाटायला लागलं होतं की जे तू आता खुपणं म्हणून सांगतोयस ते आम्हाला असं वाटत होतं की लोकांना असं वाटेल की आम्ही एकमेकांशिवाय काम करायचं नाही असं ठरवलंय की काय. पण असं खरं तर आम्ही काहीच ठरवलं नाही. इनफॅक्ट आम्ही मुद्दामून ठरवतोय की नका आम्हाला आता एकत्र घेऊ, आम्हाला दुसऱ्या हिरोबरोबर पण काम करू दे. रादर आम्ही असं फार काही एकत्र काम केलं नाही. म्हणजे नाही, शुभम ती- करोती सुद्धा मालिका केली, त्याच्यानंतर नवागडी केली, आणि त्याची फिल्म जी धप्पा आता होते आहे, म्हणजे आमचं कम्प्लीट झालंय शूटिंग. ती येस, आम्हाला ऐकायचं, त्याबद्दल सांगा आता. खूपच इंटरेस्टिंग आहे ते सुद्धा, कारण आम्ही नवागडी सुद्धा खूप एन्जॉय केलं नाटक म्हणून. दोघंही आम्ही पहिल्यांदा एकत्र स्टेजवर होतो, आणि आमचे दिग्दर्शक समीर विद्वांस आणि लेखक क्षितिज पटवर्धन ते एक दिवशी आले घरी की आमच्या असं डोक्यात आहे की या नाटकाला एवढे छान रिस्पॉन्स मिळतो आहे, तर आपण याचा सिनेमा का नाही करायचा. आम्ही त्यांना सांगितलं करूया, पण नाटकाचं शूटिंग सिनेमा असं नाही ना होणार. तर ते म्हणाले नाही नाही, आपण वेगळा स्क्रीन प्ले करायचा, प्रॉपर फिल्म त्याची. अच्छा, वेगळं आहे. प्रॉपर. आम्हाला म्हणजे जेव्हा समीर क्षितिज आले होते ना, त्याच्या आधीच म्हणजे नाटक चालू असतानाच आमचं एकदा बोलणं झालं होतं की ह्याच्यावरती फिल्म व्हायला पाहिजे, कारण हे खूप छान रोमॅन्टिक सब्जेक्ट आहे जो 100% प्रत्येक जण रिलेट करू शकतं या नाटकाशी, त्यामुळे त्या सिनेमाशी सुद्धा रिलेट करू शकतील. काही लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती त्यांचं खुपणं सांगितलेलं आहे प्रियाबद्दलचं. ते असं आहे की ती स्पष्ट बोलते हा एक वेगळा विषय आहे, आणि ती खूप बोलते हा एक वेगळा विषय. म्हणजे एक वाक्य, म्हणजे अवधूत आय थिंक तुझे कपडे वाईट आहेत, हे एवढ्याच सांगणं ठीक आहे, हे स्पष्ट वक्तेपणा झाला. पण अवधूत तुला मी एक गोष्ट सांगू का की तुझे कपडे खूप वाईट आहेत,
हा ठीक आहे मी बदली नाही, पण मी तुला सांगते की ते खूप वाईट आहेत आणि ऍक्च्युली वाईट कपडे घालणं ही खूप वाईट गोष्ट आहे आणि तू ते घालणं हे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि एका अँकर असताना तू वाईट कपडे घालणं हे फारच वाईट गोष्ट आहे. आणि अगं हो, पण मी सुधारेन ना. नाही सुधारशील तू, पण तू घालणंच कपडे हे वाईट कपडे घालणं फार वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे तू हे मान्य कर आधी. अशा प्रकारे तू एकाला 121 वाक्य बोलतेस. हा माझा बडबडा स्वभाव आहे. हा खरंच आहे. मला खरं वाटलं होतं की त्या खुपण्यामध्ये उमेश हे बोलेल नाही, मी ते थोडं वेगळं किंवा सांगितलं. मोठ्या आवाजात नाही, बोलणं. हे एक वाक्य आपण असं म्हणू तर मोठ्या आवाजात बोल, हा. म्हणजे मी विथ कमी ह्याच्यात ऍक्शन बोलू बोलते. नको. मी सांगते तुला शांत हो. स्पेशालिटी आहे ती. म्हणजे आवाज हातवाऱ्यांचं हातवाऱ्यांचं गट. अच्छा. हातवारे, मोठा आवाज असं सगळंच असतं आणि खूप बडबड. हे असं का पण नाव न सांगता काय मला घाबरायची काय गरज आहे? मी काय करणार आहे? उलट मी जाऊन थँक्यू म्हणेन त्यांना ज्यांनी कोणी हे सांगितलंय. कारण मला असं वाटतं की दिस इज अ प्लॅटफॉर्म जिकडे तुम्हाला आत्मचिंतन करायला स्कोप मिळतो. आय कॅन थिंक अबाउट दिस की मला काय बदलायला पाहिजे. चला, आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. हाय उमेश, हाय प्रिया. उमेश, आपण कधीच असे फॉर्मली एकमेकाशी बोललो नाही. म्हणजे अगदी आपली 2003 मध्ये ओळख झाली आणि आपली नकळत मैत्री झाली, नकळत मैत्री वाढत गेली. तेव्हापासून आजपर्यंत आपण कधीच एकमेकांशी असं फॉर्मली बोललो नाही की आज आपल्या पिढीतले जे तरुण कलाकार आहेत त्या सगळ्यांमध्ये योग्य डिसिजन घेऊन आणि योग्य करिअर प्लॅनिंग करणारा आमच्यामध्ये तू एकमेव आहेस. तितकं योग्य प्लॅनिंग माझ्याकडनंही अजून झालेलं नाही. तसं प्लॅनिंग व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. अँड आय रिअली लुक अप टू यू. प्रिया, तुझ्याविषयी काय सांगावं प्रिया? आपले जे खूप पर्सनल असा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी तुला मराठीतली करीना कपूर म्हणतो. कारण करीना कपूर ज्या प्रकारची आहे, ज्या अशी बिनधास्त अशी असते कायम आणि अशीच बोलत असते कायम कायम अशी हायपर आपल्याला दिसते, तशीच प्रिया तू आमच्या सगळ्यांसमोर येतेस. आणि तुझ्यासमोर मी कधी म्हटलं का नाही माहित नाही, पण तुम्ही नसताना मी दर वेळेला म्हणतो प्रिया म्हणजे करीना कपूर आपल्या ग्रुपमधली, असं मी नेहमी तुला चिडवत असतो. पण डे बाय डे अँड जसजशी वर्ष जात आहेत तसतशी तू तुझ्या अभिनयात सुद्धा एक माणूस म्हणून सुद्धा तुझ्यात प्रिया खूप खूप जास्त मॅच्युरिटी आली आहे. मला माहिती आहे याचं सगळं श्रेय तू उमेशला देशील, पण नाही, याच्यात बरंचसं श्रेय तुझं स्वतःचं देखील आहे. उम्या, तुझ्याविषयी काय खुपतं? आम्हाला सगळ्यांना उम्या असं वाटतं की लग्न तुझं ठरल्यापासून किंवा तुझं जेव्हापासून अफेअर प्रियाशी सुरू झालं तेव्हापासून ना तू आमच्या सगळ्यांपासून खूप लांब गेलास आणि तू आम्हाला फोन्स करणं अचानक बंद केलंस आणि तू खूप असा खोटं खोटं आमच्याशी वागायला लागलास असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि मला मुद्दाम ही गोष्ट इकडे सांगायला आवडेल की ह्यात दोष प्रियाचा नाहीये. म्हणजे तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्या ह्याचं खापर प्रियावर फोडतात की प्रियामुळे उमू असा नव्हता, पण प्रियाची झाल्यापासून ना असं झालंय. तर यात प्रियाचा दोष नाहीये. प्रियाने तुला असं कधी केलं असेल असं मला वाटत नाही, म्हणजे आमच्या बाबतीत तरी. ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना तुझ्याविषयी खुपते. आणि प्रिया, तुझ्याविषयी काय खुपतं? तू थोडीशी हायपर भासतेस. म्हणजे हा स्वभाव धर्म आहे, हा माझाही आहे. त्यामुळे लोक उगाचच तुला मिसअंडरस्टँड करतात असं मला वाटतं. मी ते माझ्या परीने, जे लोक माझ्याकडे ते बोलून दाखवतात त्यांना माझ्या परीने शांत करण्याचा प्रयत्न करतो. पटकन मत व्यक्त करतेस तू एखाद्याविषयी, तसं करू नको. हा, तू करीना कशी टाकली ती? करीना. अरे मी खूप मी माझी पर्सनॅलिटी म्हणून खूप एक्स्ट्रोवर्ट आहे आणि उमेश खूप इंट्रोवर्ट आहे. तो शांत आहे. मी अजिबातच तशी नाहीये. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर माझ्या घरामध्ये जवळजवळ स्मशान शांतता असल्यासारखी शांतता होती. कारण मला बडबड करायची, नाचायची, आरडा ओरडा धांगड-धिंगा करायची खूप सवय आणि माझं सगळं असं असतं. त्यामुळे मग ऍक्टिंग करून दाखव, मिमिक्री करून दाखव. तर तिकडे एक स्टॉल आहे पाण्याचा, असतो म्हणजे स्टेशनवरती, आणि तिकडे ती पाणी घ्यायला जाते आणि ती अशी भैया एक पाणी की बोतल देना. क्यों? 10 रुपए का छोटा नहीं है क्या? पानी की प्यास से पानी बुझा सकती है बाय गॉड. सुपर आहे, करेक्ट केलीस. मला खूप आवडते करीना कपूर.
पण आधीच्या त्याच्या खुपण्याबद्दल ते पहिलं जे सगळ्यात त्यांनी सांगितलं तुझ्याबद्दलचं. नाही, खरंच तसं नाहीये. मी अजिबात नाटकी पद्धतीने म्हणत नाहीये. कदाचित परत हा स्वभावाकडे येतो की मी स्वतःहून फार म्हणजे कोणालाच आणि मित्रांना मी त्यातल्या त्यात करतो, पण त्यातही माझी ही शाळेपासून रादर कॉलेजपासूनची कंप्लेंट आहे, मित्रांची सुद्धा, की तू कधी फोन करत नाही. आम्हीच सतत तुला फोन करतो. आम्ही त्याच्यावरनं भांडणही झालेली आहेत की तू कधीच स्वतःहून कॉन्टॅक्ट ठेवत नाहीस. पण तो माझा स्वभाव आहे की मी म्हणजे असंही नाही की अभिजित म्हणतो त्या पद्धतीने आधी मी सतत 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 सगळ्यांशी बोलत होतो, फोन करत होतो आणि अचानक वन पॉइंट डे आमचं लग्न झालं आणि मी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट तोडला. असं काहीच झालं नाही. आधीपासून मी माझ्याकडनंच फार कमी लोकांना, आणि ते सुद्धा फार रोजच्या रोज फोन करतो, असं कधीच होत नाही. ठीक आहे, पुढचा बाईट बघूया. प्रिया, तुला आज खुपते तिथे गुप्ते इथे बघून मला खूप आनंद होतोय, आणि उमेशला पाहून सुद्धा. आणि शिल्पाताईंनी आणि मी तुला लहानपणची तुझी आठवण होऊन तुला काहीतरी मजा वाटावी म्हणून एक खास भेट आणलेली आहे. ती तुझ्या समोर आता आम्ही सादर करणार आहोत. प्रिया, तुला मजा आली का? अशीच तू छोटी छोटी युनिफॉर्म मधली मला आठवते आणि असंच गाणं म्हणायचीस, म्हणून मी तुला नाटकातच काम करायला बोलवलं. आणि कसं माहित नाही मला, तू कबूल झालीस. आणि तिथून जी सुरुवात झाली ती अनेक नाटकं, अनेक निवेदनं, त्याच्यानंतर सारेगममध्ये तू, नंतर पिक्चर्समध्ये, सिरियलमध्ये, आणि आता तर तुला खूप मोठं अवॉर्ड सुद्धा मिळालं. त्या सगळ्याचा आम्हा शिक्षकांना खूप आनंद होतो. हे तुझ्यापर्यंत आम्हाला पोचवायचं होतं. पण आता सध्या बडबड कमी झाली आहे की नाही हे पण त्याच्या बरोबरीने विचारायचं होतं. हल्ली खूप दिवसात तू मला भेटली नाही. मला मान्य आहे त्यांचं खुपणं की माझं हल्ली भेटणं नाही झालं, पण आत्ताच मध्ये आमचा फोन झाला, म्हणजे त्यांनी केला होता काकस्पर्शासाठी अवॉर्ड मिळाल्यानंतर. आणि माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर, शब्दात न सांगता येण्या इतकं. आणि ते गाणं आम्ही खरंच लहानपणी परफॉर्म करायचो. दाखव करून आता. त्यांना दाखव, लक्षात आहे का? पूर्ण नाही लक्षात, पण हे मला आठवत आहे. स्वर्गात आकाश गंगा, हे गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद. म्हणजे ते हातवारे जे ते संस्कार आहेत, लक्षात घे, विद्याताईंचे संस्कार आहेत ते. तू पुढे ह्यापुढे त्याला वाईट म्हणत जाऊ नको हातवाऱ्यांना. कळलं तुला? तुला कळलं का? आजपासून मी सुद्धा हेच कायम करणार आहे. व्हेरी गुड प्रिया, व्हेरी गुड. पण आम्ही जे काही आहोत अवधूत, आज मी या क्षेत्रात आहे विद्याताईंमुळे. एक बालकलाकार म्हणून मला पहिला प्लॅटफॉर्म त्यांनी दिला, पहिलं नाटक त्यांनी दिलं, पहिली सिरियल त्यांनी दिली, पहिली फिल्म त्यांनी दिली. त्यामुळे विद्याताई नसत्या तर मी आज या क्षेत्रात नसते. बघूया पुढचा बाईट. हाय, मी एक्झॅक्टली कोण आहे हे तुम्हीच दोघांनी सांगायचंय लोकांना, कारण लोक काही मला ओळखत नाही, तुम्हाला ओळखतात तसं. उमेशच्या बद्दलचा अत्यंत मला शब्द नाही आहेत त्याला काय म्हणावं असा प्रसंग म्हणजे, माझी आई हॉस्पिटलाइज्ड होती आणि आई कोमामध्ये होती. तिच्या कोमात असण्याचा 4-5वा दिवस होता आणि आईच्या ट्रीटमेंटला फार खर्च होता आणि माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते अजिबात. आणि मी उमेशला म्हटलं, अरे उमेश, माझ्याकडचे पैसे संपत आलेत, आईची ट्रीटमेंट कशी होऊ शकेल, आणि कोमात आहे ती शुद्धीवर कधी येईल, काय होईल, काहीच पत्ता नाही, मला काही समजत नाही मी आता काय करू. हे सांगता क्षणी उमेशनी त्याच्या अकाउंटमधनं एक सबस्टॅन्शियल अमाऊंट माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केली. आणि उमेशला म्हटलं मी, अरे हे पैसे मी तुला कसे परत करणार आहे, मला माहिती नाहीये, माझ्याकडे नोकरी नाहीये, माझ्याकडे काहीच नाहीये आता, माझ्याकडे पैसेही नाहीयेत आणि आय एम क्लूलेस. तर उमेश म्हणाला की त्याचा विचार आत्ता नको करूस, तू
आईच्याकडे बघ, आईची काळजी घे, तुझे पैसे, माझे पैसे, हर्षदचे पैसे, हर्षद आमचा एक क्लोज फ्रेंड आहे, खूप जवळचा मित्र आहे, आपल्या सगळ्यांचे पैसे जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत आईची ट्रीटमेंट आहेत तशीच चालू राहिली पाहिजे. देवदयेने तसं नाही झालं, माझी आई रिकवर होऊन लवकर परत आली. तो एक क्षण आहे ना, त्याच्यानंतर उमेशनी ही हॅज बॉट मी, उमेशनी विकत घेतलंय मला त्या क्षणाच्या नंतर. त्याच्यानंतर मी ठरवलं, माझं आणि उमेशच्या आधी ना अजिबात पटायचं नाही असं नाही, आम्ही खूप क्लोज फ्रेंड होतो, पण आमची भांडणं व्हायची, सॉलिड भांडायचो मीच मोस्टली. पण त्याच्यानंतर मी म्हटलं की उमेशनी उद्या मला लाथ मारून हकलला ना तरी सुद्धा मी त्याचा मित्र राहीन, त्याने मला थोबाडीत मारून हकललं तरी सुद्धा मी त्याचा मित्र राहीन, कारण आय कांट अफोर्ड टू लूज हिम ॲज अ फ्रेंड. आता उमेशच्या खुपण्याबद्दल सांगायचं तर उमेशचं वाचन नाही आहे अजिबात. त्याच्याकडे असलेली पुस्तकं असतात ना, त्याच्यावर असा एक धुळीचा एवढा जाड थर बसलेला असतो. आजकाल नसतो, लग्नानंतर उमेशची बेडरूम स्वच्छ असते. पण आम्ही उमेशच्या बेडरूममध्ये त्याच्या पुस्तकांवर असं हात केलं की काळा थर असायचा. बापरे, हा सुयश असणार ना? हा सुयश. हा, मला वाटलंच, म्हणजे त्याच्याकडे बघून त्याच्या बोलण्याची पद्धत, तू मगाशी जे सांगितलं होतंस वर्णन, त्यामुळे देवासमोर ठेवलेलं निरांजन, गणेश चतुर्थीच्या समोर ठेवलेले मोदक, उदबत्तीचं आणि घर, त्याबरोबर चिकन, फिश, असं काही नाही. त्याच्याकडे बघून असं जातच नाही, त्याच्याकडे बघून असा इस्त्री केलेला चेहरा, शर्ट पण असा टापटी. मी ओळखलं की हा सुयश आहे. सुयश मित्रा, तुम्हाला रस्त्यात जरी भेटला असतात तरी मी ह्या बाईट न बघता मी ओळखलं असतं, तुम्ही सुयश का, उमेश कामतचे तेच मित्र का? पण सुयश, उमेशच्या मोठेपणाचा जो किस्सा तू सांगितलास की ज्या प्रकारे त्यांनी अमाऊंट ट्रान्सफर केली, तर खरोखरच तू चांगलं काम केलंस हे तू सांगितलंस. कारण आम्ही इथे फक्त नट म्हणून त्याला ओळखतो, माणूस म्हणून तो एवढा मोठा आहे हे तू सांगून आमच्या मनात देखील त्याचं स्थान अजून बळकट केलंस. आमच्या मनात त्याचा आदर खूप वाढला. थँक्स सुयश. काय सांगशील? काय नाही, उगाच सांगितलं. आणि माझ्या मते हेच, मगाशी जे मी म्हटलं की फोन करणं सारखं ऍक्च्युली ना हे सगळे इतके चांगले मित्र आहेत की दे आर लाईक ब्रदर्स. आणि उमेशच्या बाबतीतली कोणतीही घटना असो किंवा सुयश किंवा कोणीही, यू डोंट हॅव टू से इट, इट जस्ट हॅपन्स. आणि जे सुयश म्हणला ते खरंच, आय रिअली रिस्पेक्ट हिम ॲज अ पर्सन. मी उमेशशी लग्न केलं कारण मला कधीतरी आयुष्यात उमेश सारखं व्हायला आवडेल. ही इज माय आयडल आणि ही वुड बी अन आयडल फॉर एव्हरीवन. सो इतका गुणी माणूस आयुष्यात तुमच्या येणं खूप रेअर असतं. त्या की हे वाईचं वरचं असतं, म्हणजे हे एका बाजूने नक्कीच नसतं. कारण त्याच्या बाबतीत जो किस्सा घडला तो कधीतरी काही वर्षांपूर्वी माझ्या बाबतीतही घडला होता. म्हणजे फक्त फंड ट्रान्सफर हा महत्वाचा नसतो, की एक सपोर्ट असतो. माझी आई हॉस्पिटलला होती, माझेही वडील होते. सो इट्स अ गिव्ह अँड टेक. बरोबर. अशा, आणि मग काय असतं ना उमेश, अशा वेळेला खरी मैत्री कळते, खरे मित्र कळतात, खरी नाती कळतात, खरी लोक कळतात, आपल्या आयुष्यातले असेट्स आणि लायबिलिटीज याची खरी बॅलन्स शीट त्यावेळेला बनते. हा, कारण माझ्या मते मैत्री पलाड काही नसतं. जेव्हा गरज असते तेव्हा जर तुम्ही मदतीला आला नाहीत तर मात्र क्वेश्चन मार्क यायला हवा की हा नक्की आपला मित्र आहे का, किंवा नक्की आपल्याबद्दल वाटतंय का, हे नक्की तेव्हा व्हावं. कॉन्टॅक्ट आज आपण कदाचित वर्षभराने भेटू, 2 वर्षांनी भेटू, पण आपल्याला आपलं फिलिंग एकमेकांबद्दल ते राहणं जास्त गरजेचं आहे. आता वेळ झालेली आहे ती एका पॅरडी सॉन्गची, आणि आजचं पॅरडी सॉन्ग कुणावर आहे बघूया. गाणार आहे जितू आणि लिहिलेलं आहे आमचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी. चिड़चिड़ बड़बड़ गड़बड़ चुप, गुपचुप गुपचुप हो चिड़चिड़ बड़बड़ गड़बड़ चुप, गुपचुप हो कहना है क्या, प्रिया एक लाइन में बोला करो, जल्दी है क्या के पहले थोड़ा सा सोचा करो, प्यारी हो तुम इतनी मासूम हो, हंसती हो तो प्यारी सी धुन हो, फिर क्यों इतना चिड़चिड़ाना, अब बस करो सुना करो, कैसे तुम्हें ये बताऊं, कहना है क्या प्रिया एक लाइन में बोला करो,
जल्दी है क्या कि पहले थोड़ा सा सोचा करो. चिड़चिड़ बड़बड़ गड़बड़ चुप, गुपचुप हो. चिड़चिड़ बड़बड़ गड़बड़ चुप, गुपचुप हो. सुपर लिहिलं होतं गाणं. सुपर, खरंच छान. हे गाणं लिहायला खूप अवघड आहे, कारण मूळ तामिळमध्ये केलं असणार त्यांनी, त्याच्यानंतर त्या मेहबूबनी लिहिलं होतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सचिन गोस्वामी. आणि याची इन्स्पिरेशन म्हणजे तुझी बडबड. तर लोक हो, चिडचिड बडबड गुडगुड, गडबड गुडगुड, चिडचिड बडबड गडबड चुप, चिडचिड बडबड गडबड चुप, असं प्रियाला सांगितलेलं आहे आमचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी. या दोघांबरोबर रॅपिड फायर खेळण्यासाठी तुम्ही सज्ज आहात? मी सज्ज आहे. प्रियापासून सुरुवात करूया. आवडता दिग्दर्शक संतोष मांजरेकर का महेश मांजरेकर? महेश मांजरेकर. आवडता अभिनेता उमेश कामत का सचिन खेडेकर? ऑब्विसली सचिन खेडेकर. बर. ही स्टील हॅज टू रीच देअर. वा कामत. आवडती सहकलाकार केतकी माटेगावकर का मेधा मांजरेकर? मेधाताई. यापैकी कशाला दुर्गुण म्हणावं? आळस की बडबड? बडबड. माणसाने शाकाहारी असावं का मांसाहारी? शाकाहारी. आयशा बास. उमेश, कुणाचा अभिनय जास्त आवडतो? प्रिया बापट का मुक्ता बर्वे? अरे बापरे, कठीण आहे. दोन्ही या. दोन्ही बघ दोन्ही. बघ बघ किती घाबरतो बघ. पण मला परत वाटतं की हॅज टू बी मुक्ता, कारण मुक्ताने माझ्यापेक्षा काम जास्त केलंय आणि ती सिनियर. अरे पण एक काम असेल ते पण आवडूच शकतं ना. प्रेमापोटी दोन्ही म्हणते. दोन्ही हे दोन्ही म्हणजे बघा मार्क जाणार. चालतील पण दोन्ही. आवडता अभिनेता प्रसाद ओक की सुबोध भावे? अरे काय चाललंय. सुबोध भावे. आवडतं नाटक नवागडी नवराज्य का गांधी आडवा येतो? गांधी आडवा आहेत. वा. नाट्य परिषद कुणाच्या ताब्यात असावी असं वाटतं? मोहन जोशी का विनय आपटे? विनय आपटे. प्रियाचं नक्की काय आवडतं? रुसणं की मनवणं? मनवणं. आय शाबास. कारण तीच मनवते. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. कुणाला देऊ पहिल्यांदा? कोणी कोणी चालेल. बरं ठीक आहे, चला. प्रिया, लेडीज फर्स्ट. हॅलो आजी, प्रिया बोलतेय. लहानपणापासून खूप ऐकलं की तू आजीसारखी आहेस, सावित्री काकूंसारखी आहेस. मला बिल्डिंग मध्ये सगळे बापट काकूच म्हणायचे, कारण तुला ते तसं म्हणायचे. पण मी 1.5 वर्षाची असतानाच तू गेलीस, त्यामुळे मला तुला कधीच भेटता आलं नाही, बघता आलं नाही आणि मला कळलं नाही की माझी आजी कशी होती. पण आता जितकं ऐकते आईकडनं, बाबांकडनं, आजूबाजूच्या लोकांकडनं आणि मी स्वतःला जेव्हा पाहते तेव्हा असं वाटतं की खरंच जे सगळे म्हणतात ते खरं असेल तर मला तुला भेटायची एकदा इच्छा आहे. एकदा तरी माझ्या स्वप्नात ये आणि मला बघू देत की माझी आजी कशी होती. सगळे म्हणतात की खूप कणखर होती, ठाम होती, स्वतःच्या विचारांशी एकनिष्ठ होती, स्पष्ट वक्ती होती आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ते सगळे गुण माझ्यात आहेत. असं म्हणतात की मी दिसतेही तुझ्यासारखी, माझा शरीर बांधा तुझ्यासारखा आहे. तर मला तुला भेटायचंय. एकदा जमलं तर प्लीज मला स्वप्नात येऊन भेट आणि मला आशीर्वाद दे. मला खूप बरं वाटेल. थँक्यू. आजीला बघायचं पण अवधूत. अवधूत. मेरे आका, मेरे आका, मेरी ख्वाहिश पूरी कर दो, मेरी ख्वाहिश पूरी कर दो, मुझे मेरी आजी दिखा दो. मुझे मेरी आजी दिखा दो. ओके. अल्ल्या मंत्र कोल्ल्या मंत्र कोल्ल्याचे उघड डोळे. थँक्यू. ओके. येईल स्वप्नात, येईल तुझ्या. आय होप. आणि मी तुला सांगू का गंमत म्हणजे की तुला जेवढी इच्छा आहे ना की तुला तिला बघायचंय, तिला बघायचंय, तिला बघायचंय, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाने तिला फोन लावलास, इतक्या पोटतिडकीने ती इच्छा ज्या वेळेला तू सांगतेस ना त्याला तुम्हाला मुलगी होणार आणि ती तीच असणार बघ. बघशील तेव्हा म्हणजे आजी काय म्हणते असं होईल. आता
उमेश. हॅलो स्पॉट दादा. नाही मला चहा नकोय. नाही मला खायलाही नकोय काही. नाही मी उमेश कामत बोलतोय. नाही तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना मी कसा तुम्हाला फोन केला. नाही काय आहे, माझीच चूक आहे. मी कधी तुमचा नंबर घेतला नाही कारण माझ्याकडे पहिला नंबर असतो प्रोड्युसरचा, मग नंबर असतो डिरेक्टरचा, मग लेखकांचा कधी कधी असतो ते सेटवर नसले तरी. पण तुमचा नंबर कधी घ्यावासा वाटला नाही. एवढ्याचसाठी मला हे सांगावंसं वाटतं की सगळ्यांचे खरंच नंबर्स असायला हवेत असं नाही, पण तुम्ही अशी व्यक्ती आहात जी सेटवरती वरपासनं खालपर्यंत सगळ्यांना हवे असतात. तुमचं नाव दिवसभर सगळीकडे घेतलं जातं की पाणी द्या, चहा द्या, जेवायला द्या, सगळ्याला द्या. काय अगदी छोटे छोटं काम, काय स्क्रिप्ट इथे आणून तिथे द्या, किंवा महत्वाचं काम म्हणजे प्रोड्युसर पर्यंत काही महत्वाचं पार्सल पोचवा, पण तुम्ही हवेच असता. पण तरी तुमच्याशी कधी कोणी कसे आहात सहज म्हणून कधी कोणी फोन करत नाही. मला कौतुक वाटतं की जेव्हा आम्ही सकाळी 7ची शिफ्ट असेल तेव्हा 6:30ला जर पोहोचलो असेल तुम्ही तेव्हा पहिले असता तिथे. सगळी तयारी करून रेडी असता, चहा वगैरे घेऊन तयार असता, किंवा पॅकअप झाल्यानंतरही सगळं आवरून तुम्ही घरी जाता. खूपदा तुम्ही लांब राहता, त्यामुळे तुम्हाला किती झोप मिळते माहीत नाही. किंवा महत्वाचं म्हणजे अगदी सांगायचं तर खूपदा मी विसरभोळेपणाने काहीतरी विसरलेला असतो सेटवर आणि घरी जातो. डबा खूपदा विसरतो, मग आमच्यात इतकी भांडणं होतात. पण आजकाल मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो कारण तुमच्यामुळे, कारण तुम्ही तो व्यवस्थित ठेवलेला असेल. असे इतके महत्वाचे असतानाही, इतकी तुमच्या नावांशिवाय कधी सेटवरती काही घडत नाही. इतकं असतानाही आम्ही कधीच तुम्हाला फोन करून हॅपी न्यू इयर केलं नाही, कधी हॅपी दिवाळी म्हटलं नाही, कधीच नाही केलं. फक्त कामापुरते आम्ही तुमच्याशी हाय हॅलो करतो. आणखी एक मला महत्वाचं वाटतं की खूपदा तुम्ही या इंडस्ट्रीत हिरो बनायला आलेला असता किंवा ऍक्टर बनायला आलेला असता, आणि काही परिस्थितीमुळे, काही कारणामुळे तुम्ही ते करू शकत नाही आणि तुम्ही हे काम करत असता. पण तरीही नवीन कलाकार जेव्हा काम करत असतात तेव्हा एखादा चांगला शॉट झाला की पहिले प्रेक्षक आमचे तुम्ही असता. तुम्ही कधीतरी छान स्माइल देता आमच्याकडे बघून की छान झाला शॉट, किंवा जर आम्हाला काही जमलं नाही तर चहा घेऊन येणारे पहिले तुम्ही असता. रिलॅक्स व्हा, टेन्शन नका घेऊ. असे इतके महत्वाचे तुम्ही असता, पण तरी आम्ही कधीच तुमचा नंबर आमच्याकडे ठेवत नाही. आज ह्या निमित्ताने असं मला वाटलं की ह्या फोनमध्ये हा नंबर नक्की असेल म्हणून तुम्हाला फोन केला. बाकी मला काही म्हणायचं नाही. आमच्या सगळ्या कलाकारांकडनं एवढंच सांगायचंय की तुम्ही आमच्या स्मरणात असता. तुम्ही जे काही करता त्याबद्दल थँक्यू, एवढंच तुम्हाला म्हणायचंय. थँक्यू सो मच. सुपर सुपर सुपर. वा 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 वा. उमेश, खरंच तू आज ना, म्हणजे तू किती चांगला ऍक्टर आहेस हे आम्ही कायमच ओळखत होतो, पण तू किती चांगला माणूस आहेस हे पुन्हा एकदा तू आम्हाला दाखवून दिलंस. प्रिया, उमेश, तुम्ही आज इकडे आलात. व्हॅलेंटाईन डे स्पेशल एपिसोड होता आजचा. छान प्रेमी युगुलांना आवडेल असं कपल आम्ही बोलवलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. मीही जाता जाता तुला विश करू इच्छितो, तुला शुभेच्छा देऊ इच्छितो. तू आम्हा तरुणांचा एक खूप महत्वाचं इन्स्पिरेशन आहेस. अगदी मनापासून सांगतो. तुझं गाणं असो, तुझी एनर्जी असो, तुझ्या कमेंट्स असो, तुझे परफॉर्मन्सेस असोत, खूप एनर्जी देतात युथला. आणि तुझे सिनेमे बनवतोस ते खरंच एक मला असं वाटतंय की ट्रेंड सेटर म्हणू शकतो असे तू सिनेमे बनवतोस. आता मराठी सिनेमांना खरंच गरज आहे अशा सिनेमांची, अशा एनर्जीची, आणि जेणेकरून तरुण पिढी सुद्धा तितकीच खेचली जाईल सिनेमागृहात. म्हणजे बाजूला शाहरुखचा सिनेमा असला तरी सुद्धा अवधूतचा सिनेमा म्हणून मराठी सिनेमांनाही तेवढीच गर्दी होईल. आणि ते तू प्रूव्ह केलंयस आधीच्या 2 सिनेमांमध्ये, आणि तेच तू पुन्हा आज प्रूव्ह करशील, करतोयस असं वाटतंय. आज तुझा सिनेमा, 3रा सिनेमा जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा, जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा रिलीज झाला आहे. आणि खरं सांगू तर आम्हाला थोडंसं जेलस फील होतंय की या सिनेमात आम्ही का नाही आहोत. इतकं छान कपल असतानाही असं म्हणतोस नाहीच विचारू शकत ना. तो रागवलाय माझ्या. अरे तो तू म्हणलाच बरोबर, ती विचार करत होती. पण तरी सुद्धा ऑल द व्हेरी बेस्ट. हा सिनेमा सुद्धा इतर सिनेमांचा सारखाच सक्सेसफुल हो. थँक्यू. आणि एक आम्ही नवीन, नक्की जाऊन बघू. येस, आम्ही नक्कीच जाऊन बघू. आणि सगळ्यांनाच अपील करतो की त्यांनी हा सिनेमा नक्की बघावा. ते बघतीलच, कारण तुझं सगळं प्रमोशन पासून सगळं अप्रतिम असतं, सिनेमा पण अप्रतिम असतो. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि आज सगळ्या थिएटर्सचा रिस्पॉन्स मला कळतोय. थोड्या थिएटरमध्ये ओपन झालाय सिनेमा, उद्या सगळ्या थिएटर्समध्ये ओपन होतोय.
तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मी त्या सगळ्या माझ्या प्रेक्षकांकडे, माझ्या तरुणी ज्या आहेत, मित्रमैत्रिणी माझ्या, त्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे मी जाऊ शकत नाही, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही दोघं जण इथे आलेले आहात. तुम्ही प्रेमी होतात, आहात आणि राहाल, पण तुम्ही आता युगुल देखील झालेला आहात. युगुलांमधून तुम्ही आता नवरा बायको झालेला आहात, पती पत्नी झालेला आहात. तर मला त्या सगळ्यांकडे जाणं शक्य नाही. तुमच्या दोघांसाठी मी एक पुष्पगुच्छ तुम्हाला देतो, व्हॅलेंटाईन डेची आठवण म्हणून. आणि आता पाहूया आमचे प्रायोजक फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ ची काही वैशिष्ट्य. लोक हो, आजचा प्रेम दिवस व्हॅलेंटाईन्स डे तुमच्यासाठी देखील खूप प्रेमाचा गेला असणार अशी माझी खात्री आहे. आणि सोने पे सुहागा म्हणून आम्ही या इतक्या गोड कपलला तुमच्या भेटीला आणलं. पुढच्या भागात नक्कीच पुन्हा भेटू. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. लाख मना ले दुनिया साथ न ये छूटेगा, आके मेरे हाथों में हाथ न ये छूटेगा. मेरे जीवन साथी तेरे मेरे सपने अब एक रंग है. तू जहां भी ले जाए राहें हम संग है. दिल मेरा कहने को डरा डाटा बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहा ना प्यार है.